छत्रपती संभाजीनगर मधल्या या धमकी देणाऱ्या गुन्हेगारांना अटक कधी, हा सवाल आता उपस्थित होतोय। हर्सुल पोलीस धमकी देणाऱ्यांवर कारवाई का करत नाहीत, हा देखील मुद्दा उपस्थित झालेला आहे। हर्सुल पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का, हा देखील मुद्दा उपस्थित होतोय। पीडित मुलीच्या कुटुंबाला धमकी देणारे मोकाट कसे, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सामान्य कुटुंबाला कोणी बाली नाहीये का, हा देखील या ठिकाणी सवाल उपस्थित करण्यात येतोय। छत्रपती संभाजीनगरच्या धमकी देणाऱ्या गुन्हेगारांना अटक कधी, हा सवाल आता उपस्थित करण्यात आलेला आहे। हर्सुल पोलीस धमकी देणाऱ्यांवर कारवाई का करत नाहीत, हा सवाल देखील आहे। हर्सुल पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का, या सगळ्या प्रकरणी आतापर्यंत जसं संजय शिरसाट म्हणाले 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे, उर्वरित काही अद्यापही फरार आहेत, त्यांचा देखील तपास सुरू आहे। त्यांना मात्र कधी अटक केली जाणार, हा देखील या ठिकाणी मुद्दा आहे। अद्याप त्यांना का अटक केली जात नाही, असा देखील या ठिकाणी सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, या सगळ्या प्रकरणी जसं मगाशी देखील म्हणाले संजय शिरसाट 3 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे, अद्यापही काही जण या सगळ्या संदर्भात फरार आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये, मोकाट आहे। हर्सुल पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का, हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। लागवीची या प्रकरणातील 5 आरोपी जे आहेत ते मुख्य आहेत, त्यापैकी 3 जणांना पकडण्यात आलेलं आहे, पोलिसांच्या ते ताब्यामध्ये आहेत। मात्र अद्यापही 2 आरोपी जे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत, त्यांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। मात्र या ठिकाणी पीडित कुटुंबीय न्यायाची मागणी करतायत आणि जर त्यांना न्याय मिळाला नाही तर मग त्यांनी कुणाकडे टाहो फोडायचा, हाच एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। लोकशाही मराठी त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी भाजपच्या आमदारही पोहोचल्या, मात्र या ठिकाणी एका हिंदू मुलीवर अशा प्रकारे अत्याचार केला जातो, म्हणजे जी हिंदू मुलगी येणाऱ्या काही दिवसांसमोर एक सण होता, तो म्हणजे रक्षाबंधनाचा, परिवारानं पूर्णपणे खरेदी केली होती, मात्र भावाला राखी बांधता येत नव्हती, कारण लाडकी बहीणच राहिलेली नव्हती, तर मग त्या भावाला राखी बांधणार कोण, हाच एक प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे संपूर्ण परिवार आता या ठिकाणी न्यायाची अपेक्षा करतोय। भाऊ आपल्या बहिणीची वाट पाहतोय, आई वडील आपल्या लेकीची वाट पाहतायत आणि चुलता चुलते आपल्या पुत्तीची वाट पाहतात। मात्र आता या ठिकाणी न्याय हवाय, 3 जणांना ताब्यात घेतलंय, मात्र 2 जणांचा शोध कधी लागणार, हाच एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। मात्र 3 जणांना पकडण्यात यश आलेलं आहे। एक आरोपी होता ज्याने डायरेक्ट धमकी दिली होती, आज जेल कल बेल फिर से शुरू खेल, अशा प्रकारची धमकी देणारा आरोपी सुद्धा पोलिसांनी पकडलेला आहे। त्यामुळे आता प्रामुख्याने हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे की आता उर्वरित आरोपींना कधी पकडलं जातं आणि त्यासोबतच या पीडितेला कधी न्याय मिळतो। सचिन, या सगळ्या प्रकरणी मगाशी संजय शिरसाट सुद्धा म्हणाले किंवा मग ज्योती वाघमारे देखील म्हणाल्या, शिवसैनिक या सगळ्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरतील आणि या हिंदू कुटुंबियांना संरक्षण दिलं जाईल। त्या अनुषंगानं या कुटुंबियांना संरक्षण मिळालेलं आहे का, शिवसैनिकांनी या कुटुंबाला संरक्षण दिलंय का, पोलिसांनी संरक्षण दिलंय का, काय नेमकं ग्राउंडवर घडतंय आता आपण या सगळ्या मुद्द्यावर आवाज उठवल्यावर? लागवीजी जेव्हा आपण त्या गावामध्ये गेलो होतो तेव्हा प्रत्यक्षपणे आपण जेव्हा पाहणी केली तेव्हा हे समजलं की त्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी उपस्थित होता, मात्र तो सुद्धा काही वेगळ्या दिशेला कुठेतरी होता। उशिराच्या नंतर का तो त्या ठिकाणी आला आणि मात्र कुटुंबियांनी मागणी केलेली आहे, आमच्या जीवाला धोका आहे, कारण आम्हाला खुलेआमपणे अशा धमक्या मिळतात किंवा जे आरोपी आहेत, आरोपीचे नातेवाईक आहेत, ते सुद्धा हातामध्ये शस्त्र असतील, तलवार असेल किंवा बंदुकीचे फोटो असेल स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवतात। याचा अर्थ हे या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। पीडितेच्या नातेवाईकांना या ठिकाणी खुलेआमपणे फोटोच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी दिल्या जात आहेत आणि एका महाशयानं तर थेट स्कूटरवर येऊन ही धमकी दिलेली आहे। त्यामुळं आमचीच मुलगी गेली आहे आणि आम्हाला धमक्या सहन कराव्या लागतायत, हीच भावना यांची पाहायला मिळते। त्यामुळं यांनी मागणी केली की आम्हाला न्याय हवाय आणि न्याय मिळत असताना आम्हाला या ठिकाणी सुरक्षा तर हवी आहेच, मात्र ज्यांनी आमची मुलगी आमच्यापासून हिरावली त्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, हीच मागणी हे कुटुंब करत आहे। लागवी निश्चित सचिन, आपण हा मुद्दा सातत्यानं लावून देणार आहोत, तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। कोणत्याही अर्थात आपण पाहतोय हिंदू कुटुंबाला आरोपीच्या या कुटुंबाच्या धमक्या येत होत्या छत्रपती संभाजीनगरमध्ये। या सगळ्या प्रकारानंतर हिंदू असुरक्षित आहेत का, हा मुद्दा आता उपस्थित होतोय।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.